श्रोते हो नमस्कार. 14 नोव्हेंबर अर्थातच भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलालजी नेहरू यांचा जयंती दिन. या जयंती दिनानिमित्त युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने स्मरण नेहरूंचे पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्यावरील 4 पुस्तकांच्या परिचयाची ही मालिका आपण सुरू केलेली आहे. त्यातील पहिलं पुस्तक शशी थरूर यांचं काल आपल्याला परिचित झालं. याच मालिकेतील दुसरं पुस्तक रामचंद्र गुहा यांचं आहे. या पुस्तकाचा परिचय मी प्रथमेश परमेश्वर तेलंग, यशवंत महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी करून देत आहे. पुस्तकाचं नाव आहे व्हर्डिक्ट्स ऑन नेहरू, द राईज अँड फॉल ऑफ रेप्युटेशन. लेखक आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे रामचंद्र गुहा. या पुस्तकाची सुरुवात करत असताना मला पुस्तकाविषयी थोडंसं सांगणं गरजेचं वाटायला लागतं. पुस्तक खूप मोठं नाहीये, खूप छोटं असं पुस्तक आहे. या पुस्तकाचे मी 3 टप्पे केले. त्यातील पहिला टप्पा असा की पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या रेप्युटेशनचा राईज कसा झाला, त्याच्यानंतर तो फॉल कसा करण्यात आला, आणि तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्याविषयी लेखकांनी त्यांच्या एका मित्रासोबत केलेलं संवाद. मग पहिल्या भागाची सुरुवात करत असताना, पुस्तकाची सुरुवात करत असताना रामचंद्र गुहा लिहितात, मी पहिल्यांदा जेव्हा पंडित नेहरूंचा फोटो बघितला तो माझ्या घरामध्ये डेहराडूनला. तो फोटो होता नेहरू यांनी गांधी टोपी घातलेली, नेहरू यांच्या खिशाला फूल असलेलं गुलाबाचं, असा घरामध्ये लावलेला तो फोटो. आणि त्या फोटोला माझी आई खूप आदरानं बघायची, मी पण आदरानं बघायचो. त्याचं कारण असं होतं, जेव्हा भारत आणि चीन युद्ध 1962 मध्ये झालं आणि त्याच्यानंतर नेहरूजी जेव्हा डेहराडूनला आले तेव्हा भाषणामध्ये नेहरूजी जे बोलले ते ऐकून माझी आई एवढी प्रेरित झाली, देशाप्रती आपणही काहीतरी केलं पाहिजे अशी माझ्या आईच्या मनामध्ये भावना निर्माण झाली. आणि माझ्या आईने हातातील सोन्याच्या बांगड्या ह्या देशासाठी समर्पित केल्या. म्हणजे एखाद्या नेत्याच्या बोलण्यावरून देशासाठी, एखादी देशभक्त करण्यासाठी एखादी स्त्री तयार होते, म्हणजे त्या नेत्यांच्या बोलण्यामध्ये किंवा त्या नेत्याची देशभक्ती आपल्याला समजली पाहिजे. नेहरूंच्या लोकप्रियतेची सुरुवात रामचंद्र गुहा यांच्या लिखाणामध्ये, यांच्या नजरेमध्ये इथून व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर त्यांनी दुसरा प्रसंग लिहिलेला आहे. दुसरा प्रसंग या पुस्तकेमध्ये सांगितलेला आहे. तो प्रसंग असा आहे, तो म्हणजे 1 दशकापूर्वीचा 1952चा प्रसंग. त्या प्रसंगामध्ये रामचंद्र गुहा लिहितात की जेव्हा पंडित जवाहरलालजी नेहरू हे पश्चिम बंगालमध्ये गेलेले होते, तिथं भाषण चालू असताना एका तेलुगू बोलणाऱ्या एका महिलांचा गट होता. त्या गटामध्ये भाषण सर्व ऐकत होते. एका महिलेला वेदना होतात आणि त्या महिलेला बाळ व्हायला लागतं, म्हणजे बाळ होणार असतं. तेव्हा काही लोक त्या महिलेसोबत असलेले तिच्या आजूबाजूला थांबतात, सुरक्षा भिंत किंवा आजूबाजूला थांबून ती सुरक्षा कवच निर्माण करतात आणि भाषण देखील एका कानानं ऐकत असतात. म्हणजे एकीकडे नेहरू भाषण करत आहेत, दुसरीकडे ते मूल जन्माला येत आहे आणि मूल जन्माला आल्यानंतर त्या मुलाचं नाव जवाहरलाल ठेवण्यात येतं. म्हणजे ही साधी गोष्ट नाहीये. त्या नेत्याची लोकप्रियता किंवा प्रतिष्ठा कशी वाढत चाललेली होती, किती होती, हे सांगण्याचं काम ह्या 2 प्रसंगामध्ये सुरुवातीच्या केलेलं आपल्याला पाहायला मिळतं रामचंद्र गुहा यांनी. त्यातील तिसरा प्रसंग या पुस्तकात मांडला आहे, तो म्हणजे आणखी 1 दशक अगोदरचा 1942चा. तो प्रसंग असा आहे, जेव्हा काँग्रेस कमिटीची एक मीटिंग बोलावली जाते. महात्मा गांधी ती मीटिंग बोलावतात वर्धा येथील आश्रमामध्ये. मग ती मीटिंग भरते. मीटिंग झाल्याच्या नंतर जेव्हा पंडितजी वापस निघतात, त्यांच्या घराकडे जायला निघतात, तेव्हा कस्तुरबाजी गांधी अर्थातच बा कस्तुरबा त्यांना असा आशीर्वाद देतात की ईश्वर तेरा साथ दे. मग नेहरूजी ह्या वाक्याला धरून पुढे म्हणतात की ईश्वर कोणता, तोच ईश्वर का. त्या काळामध्ये युद्धाचं वातावरण होतं. हे युद्ध घडून आणणारा ईश्वर का, किंवा जातीभेद, उच्चभेद, वर्णभेद, लिंगभेद हे सगळं करणारा ईश्वर का. मग ईश्वरानं असं का करावं, असं त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आणि तो कस्तुरबा गांधी यांना विचारतात. कस्तुरबा गांधी यांना आजपर्यंत तसं कोणीही बोललेलं नसतं, म्हणून सर्व वातावरण गंभीर होतं आणि शांतता पसरते. शांतता पसरल्यानंतर महात्मा गांधी म्हणतात की बा जाऊ द्या, तो ईश्वराच्या खूप जवळचा आहे. अर्थातच महात्मा गांधीजींच्या ह्या वाक्यातून त्यांना असं सांगायचं होतं की पंडित जवाहरलालजी नेहरू
हे किती मोठे देशभक्त आहेत, सचोटीचे देशभक्त आहेत आणि म्हणून ते देवाच्या जवळचे आहेत, देवाला अधिक जाणतात, असं महात्मा गांधीजी यांचं मत होतं. म्हणजे देशाचे राष्ट्रपिता ज्यांना आपण म्हणतो ते महात्मा गांधी नेहरू विषयी असं म्हणतात. म्हणजे नेहरूजींची प्रतिष्ठा किती मोठी होती असं रामचंद्र गुहा यांना या पुस्तकामध्ये या प्रसंगातून सांगायचं आहे. त्यानंतर रामचंद्र गुहा म्हणतात की पंडित जवाहरलालजी नेहरू यांना जे काम मिळालेलं होतं ते आधुनिक राजकारणामध्ये कुठल्याही राजकारण्याला आतापर्यंत मिळालेलं नव्हतं. खूप अवघड असं काम होतं, कारण की एका बाजूला भारत देश हा स्वातंत्र्य तर झालेला होता, परंतु या स्वातंत्र्य झालेल्या देशाला एका नवीन वाटचालीकडे घेऊन जायचं होतं, आधुनिक करायचं होतं. आणि हे सर्व करत असताना देशामध्ये विभाजन झाल्यामुळे लागलेल्या दंगली असतील पेटलेल्या, त्या दंगली शांत करायच्या होत्या. त्याच्यानंतर 500 पेक्षा अधिक जी संस्थानं होती त्या संस्थानांचं विलिनीकरण करायचं होतं. एवढंच नाही तर निर्वासित बेघर झालेल्या लोकांना वसाहत म्हणजे त्यांचं पुनर्वसन करून त्यांना घर द्यायचं होतं. आणि याच्याही पलीकडे सर्वात महत्वाचा म्हणजे तो तुमच्या आमच्या सर्वसामान्य जनतेच्या पोटाचा प्रश्न खूप मोठा होता. अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झालेला होता, तो तुटवडा भरून काढायचा होता. एवढं मोठं काम नेहरूंना ह्या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर सुरुवातीच्या काळामध्ये मिळालेलं पाहायला मिळतं. आणि या सगळ्या गोष्टींचं नेतृत्व नेहरूंनी केलं. मग भलेही नेहरूंनी सर्व कामं स्वतः केली नाहीत, परंतु नेहरूंनी त्यांच्या साथीदारांना सोबत घेऊन हा देश सांभाळलेला सुरुवातीच्या काळामध्ये, असं रामचंद्र गुहा म्हणतात. मग त्यांनी हे सर्व करत करतच या देशाची राज्यघटना तयार केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या साथीदारांनी ह्या संपूर्ण गोष्टींचं नेतृत्व नेहरूंनी कुठेतरी केलेलं पाहायला मिळतं. त्यांच्या साथीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांचे सरदार वल्लभभाई पटेल असतील, राजगोपालचारी जे असतील, हे सर्व लोक होते, परंतु या संपूर्ण लोकांचं नेतृत्व केलेलं नेहरूंनी पाहायला मिळतं. म्हणून नेहरूंनी जे भोगलं ते कुठल्याही आधुनिक राजकारण्याला भोगता आलं नाही किंवा त्यांनी ते भोगलं नाही, असं रामचंद्र गुहा या पुस्तकामध्ये सांगायला लागतात. आणि म्हणूनच नेहरू म्हणजे गांधीजींचे राजकीय वारसदार ठरले. कारण की गांधीजींना ज्या गोष्टी हव्या होत्या, गांधीजींना ज्या गोष्टी मान्य होत्या, त्या नेहरूंना देखील मान्य होत्या. म्हणजे वर्णभेद नको होता, जातीभेद नको होता, लिंगभेद नको होता आणि यशस्वीरित्या इथल्या गोरगरिबांचं स्वातंत्र्य इथं असायला हवं होतं. तेच नेहरूंना देखील असायला हवं होतं. म्हणून नेहरू हे गांधीजींचे राजकीय वारसदार ठरले असं आपल्याला पाहायला मिळतं. यावर रामचंद्र गुहा या भागामध्ये भाष्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि यामुळे त्यांची प्रतिष्ठा खूप वाढलेली आहे, लोकप्रियता वाढलेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर 1952च्या निवडणुकीमध्ये नेहरूंनी जो संपूर्ण देश पिंजून काढला, म्हणजे रस्ते असेल, रेल्वे असेल, हवाई असेल किंवा जलमार्ग असेल, ह्या चारही मार्गांनी नेहरूंनी स्वतः प्रवास करून, भ्रमण करून संपूर्ण भारतामध्ये भ्रमण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि नेहरूंनी जेवढा प्रवास केला त्याच्यापेक्षा जास्त भाषणं केली, त्याच्यापेक्षा जास्त लोकांना ते भेटले, स्वतः प्रत्येक लोकांपर्यंत ते पोहोचले, असं रामचंद्र गुहा या भागामध्ये लिहायला लागतात. आणि या गोष्टी सगळ्या गोष्टींमुळं नेहरूंची जी काही लोकप्रियता होती, नेहरूंची जी प्रतिष्ठा होती, ती आभाळाला पोहोचलेली किंवा आकाशाला गवसणी घातलेली आपल्याला पाहायला मिळते, असं रामचंद्र गुहा लिहायला लागतात. कारण की नेहरूजी येत आहेत किंवा नेहरू या रस्त्यावरून जात आहेत असं जर म्हटलं तर अनेक लोकांच्या रांगाच्या रांगा रस्त्यावर लागायच्या. रातोरात रात्र जागून काढून लोक नेहरूंना पाहायला यायचे, असं वर्णन रामचंद्र गुहा यांनी या पुस्तकामध्ये केलेलं पाहायला मिळतं. यावरून एखाद्या नेत्याची लोकप्रियता किती असावी आणि कशी असावी हे आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे नेहरूंची प्रतिष्ठा ही दिवसेंदिवस वाढत गेली. याचं कारण देखील तशीच आहेत. ते म्हणजे नेहरू हे नेहमी प्रत्येकाचा आदर करायचे, नेहरू विरोधकांचा देखील आदर करायचे आणि नेहरू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाचे नेते होते, इथल्या जनतेचे नेते होते. ते कुठल्याही पक्षाचे स्वतःला नेते म्हणून घेत नाहीत, असं रामचंद्र गुहा या पहिल्या टप्प्याच्या आणि या दुसऱ्या भागाच्या शेवटी म्हणतात. ही झाली नेहरूंची वाढलेली प्रतिष्ठा, नेहरूंची वाढलेली लोकप्रियता आणि त्यांनी मिळवलेली जी काही कमालीची गोष्ट आहे ती. याच्यानंतर जो दुसरा टप्पा सुरू होतो, अर्थातच या पुस्तकाचा तिसरा भाग, थर्ड पार्ट, आणि माझ्या वाचनातील मी जो टप्पा पाडला तो दुसरा टप्पा. ह्या टप्प्यामध्ये सुरुवातीला आपण सांगितलं नेहरूंची प्रतिष्ठा कशी वाढली, परंतु आता नेहरूंना कसं कमी समजवल्या गेलं किंवा नेहरूंची प्रतिष्ठा कशी कशी कमी करता येईल याकडे प्रयत्न केले गेले, हे या भागामध्ये समजून सांगितलेलं रामचंद्र गुहा यांनी आपल्याला पाहायला मिळतं.
या भागाच्या सुरुवातीलाच त्यांनी स्वतःसोबत कोलकात्यामध्ये झालेला एक प्रसंग सांगितलेला आहे. त्यामध्ये नेहरूंची बाजू घेणं त्यांना कसं अवघड झालं हे रामचंद्र गुहा यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे रामचंद्र गुहा या पुस्तकातील या भागामध्ये म्हणतात, या 3ऱ्या पार्टमध्ये म्हणतात असं की जर देश एखादी गोष्ट उद्या करणार असेल तर पश्चिम बंगालचे लोक ते आजच करून बसलेली असतात. अर्थातच काय तर 2012ला दिल्लीमध्ये नेहरूंना एखाद्या व्यक्ती चुकीचा म्हणत असेल तर तीच गोष्ट 1982ला पश्चिम बंगालमध्ये घडून गेलेली आहे असं अनुभवावरून मी माझ्या सांगतो. रामचंद्र गुहा हे सांगायला लागतात. त्यानंतर लेखकांनी राम मनोहर लोहिया आणि त्यांच्या अनुयायांनी नेहरूंना कसं मोठ्या लोकांचे नेते आहेत, उच्चभ्रू लोकांचे नेते आहेत, इंग्रजी बोलणाऱ्या लोकांचे नेते आहेत, कसं लोकांमध्ये पेरलं हे सांगितलेलं आहे. म्हणजे राम मनोहर लोहिया आणि त्यांच्या अनुयायांनी नेहरूंची प्रतिष्ठा जी कशी कमी करता येईल त्याकडे लक्ष दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हे विरोधक हळूहळू तयार होत आहेत असं रामचंद्र गुहा यांना यातून मांडायचं असावं. याच्यानंतर त्यांनी लगेच दिलेलं आहे की राम मनोहर लोहिया आणि त्यांच्या अनुयायांना साथ मिळाली ती गांधीवादी लोकांची. ती कशी तर नेहरू हे गांधींचे अनुयायी राजकीय वारसदार असले आणि आहेत तरी देखील त्यांनी गांधींचा मार्ग स्वीकारला नाही असं गांधीवाद्यांचं म्हणणं येतं. ते कसं तर गांधी म्हणायचे, महात्मा गांधी राष्ट्रपिता असलेले आपले महात्मा गांधी म्हणायचे की खेड्याकडे चला, परंतु खेडे उद्ध्वस्त करून शहर वसवण्याचं काम नेहरूंनी केलं, आधुनिकीकरण नेहरूंनी आणलं असं गांधीवादी लोकांचं म्हणणं आहे. म्हणून गांधीवादी लोक देखील नेहरूंची प्रतिष्ठा कमी करतात किंवा त्यांच्या लोकप्रियतेला कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करून विरोधक होतात. ह्या विरोधकांमध्ये वाढ होते ती आणखी एका गोष्टीची, ती म्हणजे आर्थिक उदारीकरणाला स्वीकार करणाऱ्या लोकांची, आर्थिक उदारीकरणाचं अनुकरण करणाऱ्या लोकांची. ती लोक असं म्हणतात की हिंदू विकास दर जो आहे तो हिंदू विकास दर न म्हणता नेहरू विकास दर म्हटलं पाहिजे असं वाक्य ह्या लोकांनी वापरलेलं रामचंद्र गुहा यांनी या पुस्तकामध्ये दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अशा प्रकारे या लोकांनी नेहरूंची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न केलेला तो लेखकांनी इथं मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्यानंतर 2004चं एक प्रसंग लेखकांनी मांडला आहे. तो प्रसंग असा आहे, लालकृष्ण अडवाणी असं म्हणतात की महात्मा गांधींचं धर्मनिरपेक्षतेचं तत्व आम्हाला मान्य आहे कारण की ते सर्व धर्म मानायचे, सर्व धर्म सत्य आहेत असं म्हणायचे, परंतु पंडित जवाहरलाल नेहरू यांचं धर्मनिरपेक्षतेचं तत्व आम्हाला मान्य नाही कारण की ते धर्म मान्य करत नसत. याच्यावरच उत्तर म्हणून डॉक्टर अशोक मित्रा असं म्हणतात की नेहरू सर्व धर्म समभाव मानत असत आणि सर्व धर्म समान आहेत असं म्हणत असत आणि त्यांना सर्व धर्म मान्य होते असं म्हणतात. मग आपणच ठरवलं पाहिजे की कोणाचं घ्यायचं आणि कसं घ्यायचं असं रामचंद्र गुहा या भागामध्ये लिहायला लागतात. त्याच्यानंतर जो रामचंद्र गुहांनी पार्ट लिहिलेला आहे, भाग लिहिलेला आहे, त्याच्या सुरुवातीला एडवर्ड कार्पेंटर यांचं एक वाक्य, या ब्रिटिश व्यक्तीचं एक वाक्य दिलेलं आहे. ते वाक्य असं आहे की आज एखाद्या व्यक्तीचा आपण स्वीकार केला नाही तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये ती व्यक्ती हिरो असू शकते, ती व्यक्ती खूप लोकप्रिय झालेली असू शकते, परंतु नेहरूंच्या बाबतीत अगदी उलट झालं. एडवर्ड कार्पेंटर यांचं हे वाक्य नेहरूंच्या बाबतीत लागू झालं नाही, तर त्यांना जी प्रतिष्ठा, लोकप्रियता अगोदरच्या काळामध्ये ते हिरोईकपणा भेटलेला होता, हिरो झालेले होते, ते अलीकडच्या काळामध्ये कुठेतरी कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे नेहरूंच्या बाबतीत अगदी विरोधी गोष्ट झालेली पाहायला मिळते असं लेखकांचं मत आहे. याच भागात लेखक म्हणतात की नेहरूंची जी लोकप्रियता आहे ती कशी कमी झाली किंवा एवढ्या लवकर का कमी झाली याची कारणं देखील या 4थ्या भागामध्ये त्यांनी दिलेली आहेत. कदाचित ते पहिले प्रधानमंत्री होते, जास्त वेळ प्रधानमंत्री होते, अशी अनेक कारणं नेहरूंच्या लोकप्रियता कमी होण्यामागची देता येतील असं रामचंद्र गुहा म्हणतात आणि त्या कारणांची लिस्ट देखील, यादी देखील त्यांनी तिथे दिलेली आहे. याच्यानंतर पुढे रामचंद्र गुहा म्हणतात की हा निबंध जरी नेहरूंच्या प्रतिष्ठेची उंची आणि खोली मोजणारा असला किंवा सांगत असला तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे, ती म्हणजे नेहरूंच्या कार्यकाळात त्यांनी जी छाप सोडली ती खूप मोठी छाप त्यांनी त्या काळामध्ये सोडलेली पाहायला मिळतात. त्याची कारणं सांगताना नेहरू म्हणतात की कोणत्याही शंकेशिवाय असं म्हणता येईल की भारताची जी ही लोकशाही रूप इमारत उभं टाकली, या इमारतीचे मेन आर्किटेक्ट हे नेहरू होते सुरुवातीच्या काळामध्ये. त्यांनी ह्या इमारतीची पूर्ण पायाभरणी केलेली आहे, म्हणून ही इमारत आज देखील थाटामध्ये उभी आहे आणि येणारी अनेक काळ, चिरकाळ ही इमारत अशीच उभी राहील असं रामचंद्र गुहा यांचं मत आहे.
नेहरूंनी नेहमी विरोधकांचा देखील अगोदर सांगितल्याप्रमाणे आदर केला, प्रत्येकाला सोबत घेऊन त्यांनी काम केलं, म्हणून नेहरूंनीही कदाचित छाप सोडू शकले. नेहरू इतरांना ते कोणालाही तेवढं जमलं नाही, असं रामचंद्र गुहा म्हणतात. याच्यानंतरचा जो भाग आहे, लेखक असं म्हणतात की मी इतिहासकार म्हणून एवढंच सांगू शकेल, एवढंच म्हणेल की भारत हा खूप भाग्यवान नशीबवान देश आहे, ज्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांच्यासारखे प्रधानमंत्री भेटले. कारण की जर कदाचित पंडित नेहरू प्रधानमंत्री नसले असते तर चित्र काय असलं असतं माहीत नाही, परंतु हे संपूर्ण जे चित्र निर्माण झालं, जो भारत आज भक्कम पाहायला मिळतो, तो बलशाली राष्ट्र निर्माण करण्यामध्ये नेहरूंचा प्रथम प्रधानमंत्री म्हणून खूप मोठा वाटा आहे, असं एक इतिहासकार म्हणून मी तर सांगतो. याची कारणं देखील ते या भागामध्ये देतात, रामचंद्र गुहा. आणि याच्यानंतर जो शेवटचा 8वा भाग आहे लिखाणातला त्यांच्या, आणि माझ्यातील दुसरा टप्पा, माझ्या वाचनातील जो दुसरा टप्पा आहे त्याचा शेवट, तो म्हणजे याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी असलेली स्वतःची आत्मीयता, स्वतःच्या कुटुंबातील आजी आजोबा यांची असलेली आत्मीयता आणि आईची असलेली आत्मीयता ही लेखकांनी लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या पुस्तकाचा शेवटचा टप्पा, शेवटचा भाग ते म्हणजे परिशिष्ट. या परिशिष्टामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी रामचंद्र गुहा यांचे एका मित्रासोबत झालेले वाद संवाद हे दिलेले आहेत. ते आपण नक्कीच वाचले पाहिजेत, कारण की आजच्या काळामध्ये तुमच्या आमच्यासारख्या तरुणांना ऐकून घेणं कुठंतरी कठीण जायला लागतं. म्हणून आपण व्हर्डिक्ट्स ऑन नेहरू, द राईज अँड फॉल ऑफ रेप्युटेशन हे पुस्तक वाचावं. त्या पुस्तकातील हा शेवटचा टप्पा अतिशय महत्वाचा आहे. 2 मित्रांमध्ये चर्चा एखाद्या विषयावर कशी व्हावी, हा टप्पा हे परिशिष्टामधील भाग रामचंद्र गुहा यांचा समजावून सांगतो. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची लोकप्रियता कशी काय वाढली आणि कशी काय कमी झाली याची संपूर्ण कारणं ह्या संपूर्ण पुस्तकाच्या माध्यमातून, ही पुस्तिकेच्या माध्यमातून सांगितलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्या पुस्तकाचा परिचय करून देत असताना मी ज्या काही गोष्टी सांगितल्या संपूर्ण पुस्तकातून आलेल्या होत्या, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते समजून घ्याल. तुम्ही पण पुस्तक वाचाल आणि येणारे 2 जे काही आमचे परिचयाच्या मालिकेतील 2 पुस्तकं आहेत आगामी, ते देखील आपण नक्कीच पाहाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. मनपूर्वक धन्यवाद.